नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण जे आहे तर काल 28 मे 2026 रोजी आल्याच्या एका प्लॉटची लागण केलेली आहे. तर आणि त्या प्लॉटमध्ये लागण करत असताना आपण जे आहे तर काही खास गोष्टीचं काळजी घेतली आणि बरेचसे शेतकरी नवीन आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे की 2 बेडचं अंतर, 2 सरीचं अंतर आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी कन्फ्युजन राहतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा की बेडचं अंतर हे जे आहे तर सायंटिफिकली किती असायला हवं, जेणेकरून पिकाची जे आहे तर गुणवत्तेवर परिणाम होणार नाही किंवा पीक हे जोमदार येईल आणि त्याचबरोबर मातीची भर असेल किंवा ह्या गोष्टी सगळ्या सोप्या होतील. तर ते आपण या व्हिडिओमध्ये आज सगळं समजून घेऊ. आणि 2 कांदामधलं अंतर, बेडमधलं अंतर आणि 2 जे आहे तर सरीचं अंतर आपण या व्हिडिओमध्ये आज डिटेल समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, काल आपण या आल्याच्या प्लॉटची लागण केलेली आहे आणि हा जवळपास 25-26 गुंठ्याचा एक आल्याचा प्लॉट आहे. आता सुरुवातीची अंतर्मशागत ही सांगायचं काम नाही, प्रत्येक शेतकऱ्यामध्ये पहिले नांगरणी करून घेणे खोलवट, त्यानंतर रोटावेटर करणे. नांगरणी केल्याच्या नंतर जर शेणखत मुबलक प्रमाणात असेल तर नागाटीत फेकून मग रोटावेटर करणे. शेणखत हे जर लिमिटेड असेल तर बेडवर ते टाकून घेणे आणि बेड भरून घेणे. आता माझ्याकडं शेणखताचं प्रमाण थोडं कमी होतं, तर मी या एवढ्या प्लॉटला 3 टनापर्यंत शेणखत आहे, तर ते शेणखत वापरले. मी काय केलं शेतकरी मित्रांनो, नांगरणी केली, नांगर केल्यानंतर रोटावेटर केला, रोटावेटर केल्यानंतर बेड पाडली. बेड पाडल्याच्यानंतर या बेडवरती पूर्ण शेणखत भरून घेतलं. शेतकरी मित्रांनो, शेणखत भरल्याच्या नंतर पुन्हा या बेडवरती रोटावेटर मारला आणि रोटावेटर मारल्याच्या नंतर जे आहे तर पुन्हा हे बेड जे आहे तर बेड एकदम सपाट करून घेतले थोडेसे. शेतकरी मित्रांनो, जास्त हाईट जर आपण बेडचे ठेवली तर आपल्याला जे आहे तर माती लावण्याला फार अडचण येते. माती ही आपल्याकडून लागत नाही, प्रॉपर माती ही लागत नाही. आल्याचं पीक असं आहे की जर मातीचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आल्याचा कंद हा चांगला डेव्हलप होतो आणि चांगल्या मॅच्युरिटी त्या कांद्याला मिळते. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण आता खत भरून घेतलं, त्यानंतर ड्रीप आणि त्यानंतर बेड, तर बेड पाडता असताना बरेचसे शेतकरी कन्फ्युजन असतात की बरेच शेतकरी 4 फुटापर्यंत बेड पाडतात. 2 बेडचं अंतर म्हणजे ह्या आणि या सरीचं अंतर, या 2 सरीचं अंतर 4 फुटापर्यंत ठेवतात. शेतकरी मित्रांनो, 4 फुटापर्यंत ठेवलं तर ते चुकीचं आहे. कारण का की आपण जेव्हा मशीननी माती लावतो तर 4 फुटीच्या टायमिंगला जेव्हा बेडचं जे अंतर कॉम्पॅक्ट होतं आणि जेव्हा आपण ट्रेलर आणतो किंवा ज्या माती लावण्याचं जे डवरा आपण ज्याला म्हणतो त्याने जेव्हा माती लावतो तर तेव्हा बरेचसे कंद हे उघडे पडतात आणि त्यानंतर काय होतं की कंद हे डॅमेज होतात आणि जे मुळं आहे दोन्ही साईडला, बेडच्या साईडला जे आल्याचे जे मुळं असतात तर ते मुळं बरेचसे उघडे पडतात किंवा ते मुळं तुटतात. तर त्यामुळे आले पिकाला शॉक बसणे किंवा आले पिकाची वाढ खुंटणे, त्यानंतर नवीन रूट डेव्हलप व्हायला वेळ लागतो. तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. जर बेडची साईज आपण 4.5 फुटाच्या पुढं आपण पाडू शकतो, 4.5 ते 5 फुटापर्यंत आपण बेडची हाईट, आपलं बेड 2 बेडमधलं अंतर हे ठेवू शकतो. जर 3 सरी पद्धत जर असेल बेडवरती तर 5 फुटाची आपल्याला बेडचं अंतर असायला हवं आणि जर 2 सरी, मी 2 सरी केलेल्या आहे एका बेडवरती, तर त्याच्यामध्ये 4.5 फुटाचं अंतर माझं प्रत्येक बेडमधलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर ही जी नळी आहे शेतकरी मित्रांनो, या नळीवरती आपण जे आहे तर 2 तासं काढली आणि तासं काढत असताना आपण जेव्हा आता या 2 सऱ्याचं अंतर आपण खूप महत्त्वाचं असतं, तर ह्या 2 सरीचं अंतर आपल्याला 9 इंचापर्यंत असायला हवं. जेव्हा आपण 9 इंचापर्यंत घेतो, कारण की कंद पोषणाला कंद हा उभ्या स्थितीत, आता जे आपण लॅटर टाकलेलं ह्या कंडिशनमध्ये कंदाची वाढ होत असते. बरेचसे कंद आतल्या भागालाही लागवडीवर असतात, आतल्या भागावर बी थोडीफार त्याला हे होतं म्हणजे डेव्हलप होतात, पण शक्यतो हे उभ्या भागातच जास्त कंदाची मॅच्युरिटी वाढते आणि कंद हा उभ्या सरळ याच्यातच कंद हा वाढत असतो. शेतकरी मित्रांनो, हे जे अंतर आहे तर हे 9 इंचापर्यंत घ्यायला हवं. 9 इंचाच्या पुढे जास्तीत जास्त तुम्ही 10 ते 11 इंचापर्यंत या 2 सरीचं अंतर आपण ठेवू शकतात. त्याचबरोबर आपण जेव्हा कंद हे लागवड करतो तर कंद ठेवत असताना आपल्याला जे 2 कंद आहे शेतकरी मित्रांनो, तर जेव्हा आपण 2 कंद आहे सरीमध्ये लावतो तर त्या कंदाचं जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला ते 4 इंचापर्यंत असायला हवं, म्हणजे 4 ते जास्तीत जास्त 5 इंच. आणि जेव्हा आपण एकूण 4 इंच आणि एकूण 4 इंच असं म्हणजे कांदाला बरोबर एकूण 4 8 इंचाचं आपल्याला माप एक कांदाचं मिळतं. आणि त्याबरोबर जे आहे तर 9 इंचापर्यंत कुठलाही कंद हा पोषण होतो, काही आतल्या साईडला, काही बाहेरच्या साईडला आणि काही सरळ सरळ रेषेमध्ये कंदाचं पोषणही होतं. जेमतेम कंद हा जर शेतकऱ्याची चांगली मेहनत असेल, चांगला जोमदार त्यांनी सुरुवातीपासून ट्रीटमेंट केली असेल किंवा चांगलं आले, जर उत्कृष्ट आले जर आलं तर 1600 ग्रॅमपर्यंत किंवा 1800 ग्रॅम
ग्रॅमपर्यंत कांद्याचं वजन हे आपल्याला बघायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर आपण मी याला फर्टिलायझरचा डोस दिलेला नाही. थोडंसं आता रोहिणी नक्षत्र जे टेम्परेचर आहे ते थोडं नॉर्मल व्हायला चालू झालं आहे. आता इथून पुढे जसं पाऊस पडेल जून महिन्यामध्ये, तर तेव्हा आपण थोडंसं जे आहे तर बेसल जो खत आहे तर तो आपण द्यायला चालू करू. आणि बेसल खत देऊन थोडीशी मातीची ट्रेलरच्या साहाय्याने थोडी नॉर्मल 2 ते 3 इंचापर्यंत मातीची भर खत हे दाबून घेऊ. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आता हा जो प्लॉट बघितला तर हा प्लॉट आपला एक 25 ते 26 गुंठ्याचा आहे. लागवड करत असताना सुरुवातीला 2 ते 3 दिवस थोडं मुरमाड जमीन आहे, तर त्यामुळे वल आहे धरून ठेवत नाही. ताबडतोब हे पाणी म्हणजे बाष्प टेम्परेचर जास्तमुळे बाष्प पाण्याचं जास्त होत आहे, त्याचमुळे वल ही ताबडतोब हडकत आहे. तर शेतकरी मित्रांनो, लागवड करत असताना पाणीही भरपूर द्या आणि पाणी दिल्याच्या नंतर जे आहे तर 2 दिवस ते 3 दिवस फुल पाणी देऊन नंतर लागवडीचं नियोजन करावं. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.